नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती। आजची घटना ही बघायची आपल्याला विदेशी म्हणजे रशियासारख्या देशामध्ये घडलेली आणि घटना खूप मन हेलावून टाकणारी आहे। 14 वर्षाची पोरगी, तिला प्रेमाचा लागला नाद, समजवणाऱ्या आईलाच सुपारी देऊन केली तिने बात। अतिशय 14 वर्षाची मुलगी, पण प्रेमाचा नाद लागतो, एक प्रेमाचा अट्रॅक्शन तयार होतं तिच्या मनामध्ये लहान वयामध्येच, आणि ती आपल्या आईचा सुपारी देऊन तिचा गेम करते। ती अवघी 14 वर्षाची होती। तिच्याच वयाच्या एका मुलाशी तिचे प्रेमसंबंध जुळले। रशियासारख्या देशात हे सर्वसामान्य असले तरी तो मुलगा बदनाम घरातील होता, त्यामुळे तिच्या आईने या प्रेमाला विरोध केला। पण त्याचा नाद लागलेली मुलगी मात्र आईच्या बोलण्याने चिडली। तिला आईचा इतका राग आला की ती जन्मदात्या आईला मारायला तयार झाली। त्यासाठी ती आपल्या प्रियकराने त्याच्याच वयाच्या मित्रांना सुपारी देऊन या सगळ्यांनी मिळून घरातच त्या माऊलीचा जीव घेतला। साहजिकच हे प्रकरण अंगलट आले आणि त्या चौघांची रवानगी रिमांड होममध्ये झाली, म्हणजे त्यांच्याकडे एका तुरुंगवासामध्ये त्याचं रूपांतर झालं। बघूया मित्रांनो सविस्तर घटना काय घडली, कुठे घडली आणि कशी घडली आणि कशामुळे हे अट्रॅक्शन तयार झालं, काय यांची पार्श्वभूमी होती। आई ही आपल्या देशातील असू दे अथवा परदेशातील, श्रीमंत असू दे अथवा गरीब असू दे, तरुण असू दे अथवा वृद्ध असू दे, नोकरदार असू दे अथवा गृहिणी असू दे, तिच्या मनात असणाऱ्या आपल्या आपत्याविषयीचा भावना, प्रेम, वात्सल्य, त्याविषयीची काळजी हे सगळीकडे सारखेच असते, कारण ती आई असते। तिला तिच्या पाल्याच्या भविष्याची जशी काळजी असते तशी त्यांच्या वागणुकीविषयी तिला चिंता असते। आपल्या पाल्याचा स्वभाव असा आहे, त्याचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, त्याला काय आवडते काय नाही यावर सारा लेखाजोखा तिला माहिती असतो। विशेषतः ती आपले पाल्य जास्त कोणाबरोबर रमते, ते कोणत्या वातावरणात वावरते याविषयी तिला अति काळजी असते। वयात आलेल्या अर्थातच किशोरवयीन मुलाविषयी ही भावना अधिकच गडद होत जाते, कारण त्यांचे हे वय संवेदनशील वाहत जाणारे असते। या वयातच आपल्या मुलाने कसे वागावे, त्यांचे मित्र कोण असावे याविषयी काळजी घेतलेली अधिक चांगली। या वयातच पुढील आयुष्याचे जडणघडण सुरुवात होते आणि आपल्या मुलाने भविष्यात कोण बनावे यापेक्षा कसे बनावे याचा विचार केला जातो। त्याचे पुढील आयुष्य सुखकर होऊन जात असते। म्हणूनच या वयातील मुलांची आई सदैव आपल्या मुलांवर लक्ष ठेवून असते। भलेही मुले मुक्त स्वातंत्र्य असलेले पाश्चिमात्य देशातील असू देत किंवा संस्काराच्या धाकात वावरणाऱ्या आपल्या देशातील असू दे, इथून तिची आई ही सारखीच असते। ही कथा आहे बघा आपल्या रशियातील मॉस्को शहरातील। ही एक 38 वर्षाची रिअल इस्टेटचा व्यवसाय करणारी सिंगल मदर, एकल आई हे तिचे नाव, अनास्तिया मिलोस्किया। तिला एक 14 वर्षाची मुलगी आहे। आता त्या आईचं नाव अनास्तिया मिलोस्किया आणि तिला एक 14 वर्षाची मुलगी। सिंगल मदर असल्याने आपल्या मुलाची जबाबदारी तिच्या एकटीवरच आहे। अर्थातच ती ही जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडते। आपल्या मुलीच्या आवडीनिवडी तिला चांगल्या ज्ञात असतात। तिला हव्या असलेल्या गोष्टी देण्यात ती नेहमी प्रयत्नशील असते। मुक्त स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या देशातील ती राहणारी असली तरी ती आपल्या मुलीने कसे राहावे, कसे चांगले वागावे याविषयी तिच्या काही अपेक्षा आहेत, त्याकडे तिचे लक्ष असते। ती सध्या 14 वर्षाची आहे। तारुण्यात पदार्पण केलेल्या त्या मुलीविषयी तिला जास्तच काळजी आहे। ती लहान असताना तिचे लाड कौतुक करणारी, तिने केलेल्या खोड्या कौतुकाने पाहणारी तिची आई अनास्तिया आता जास्त तिच्याकडे लक्ष देऊ लागली होती। त्याला कारणही तसेच होते। आता लहान असे तोपर्यंत तिचं लाड पुरवणे, सगळ्या गोष्टी करणे ज्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होतात तसंच तिकडे घडत होतं, चालू होतं। अनास्तियाची जी मुलगी होती ती एका मुलाच्या प्रेमात पडली होती। तो 15 वर्षाचा मुलगा असून तो ज्या कुटुंबातून आला होता त्या कुटुंबाला समाजात बदनाम समजले जात होते। गुन्हेगार वृत्तीचा एक समाज तो समजला जात होता। कुटुंबाची ख्याती चांगली नव्हती। अशा कुटुंबातील मुलावरही तसेच संस्कार असल्यावर या विचाराने अनास्तिया काळजीत पडली होती। तिला आपल्या मुलीच्या वागण्यातील बदलही जाणू लागला होता। अर्थातच तिची मुलगी त्या मुलांच्या प्रभावाखाली आली असल्याने तिला जाणू लागले अशा वाईट वर्तणुकीच्या मुलांच्या सानिध्यात राहून आपली मुलगी बिघडणार हे समजून लागलेने तिने आपल्या मुलीला त्याचा नाश सोड
असे सांगितले, पण ती आईने सांगितलेल्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू लागली. यामुळे अनास्तिया जास्त तिच्याकडे लक्ष देऊ लागली. आपली आई आपल्यावर जास्त लक्ष ठेवून असते याचा राग त्या मुलीला येऊ लागला आणि आपल्या आईविषयीच तिला एक वेगळी तक्रार तिच्या मनामध्ये तयार व्हायला लागली. आईविषयीच्या तक्रारी ती आपल्या मित्रमैत्रिणीजवळ करू लागली. आईने मात्र त्या मुलाशी ब्रेकअप कर असा तगादा चालू ठेवला. ही बाब त्या मुलीने आपल्या बॉयफ्रेंडला बोलून दाखवली. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. त्या मुलाच्या मनात पहिल्यांदाच आपल्यामध्ये येणाऱ्या अथवा आपल्या प्रेयसीच्या आईचा काटा काढायचा असा विचार त्याच्या मनामध्ये आला आणि तेच घातपातचा विचार सुरू झाला. त्याने तसा तो बोलून दाखवताच तिने त्यास मान्यता दिली. अवघी 14-15 वर्षाची ही पोरं मात्र आपल्या प्रेमावर येणाऱ्या आईचा काटा काढायला निघाली होती, विचार करू लागली होती. त्यासाठी सुपारी देण्याचे त्यांनी ठरवले. यासाठी त्यांनी आपल्याच वयाच्या असलेल्या अशा काम करणाऱ्या 2 मुलांना गाठले. आपल्या प्रेमावर येणाऱ्या आईचा अर्थातच अनास्तियाचा मिलोस्काचा या महिलेचा खून करण्यासाठी त्यांनी 3,50,000 रशियन रुबल म्हणजेच 3,16,06,011 रुपये भारतीय रुपयामध्ये त्यांनी देऊ केले. एवढी मोठी रक्कम त्यांनी मोजली. म्हणजे त्या देशामध्ये पैशाची कमी नसते. लहान मुलामध्ये पैसे कमवतात, मोठेही कमवतात, शिक्षण करताना नाही. त्यामुळे पैशाचा तिथं काही विषय नव्हता आपला भारतीयासारखा. ज्या मुलांनी ही पैशासाठी हे आव्हान स्वीकारले साधारण तो मार्च 2023चा शेवटचा आठवडा. अनास्तिया आपले काम आटपून घरी आली तेव्हा तिच्या घरात तिची मुलगी, तिचा तो बॉयफ्रेंड आणि अनोळखी 2 मुले होती. त्या मुलांना पाहताच अनास्तिया आपल्या मुलीला विचारलं, कोण आहे ती? कुणाला घेऊन आली आहेस तू माझ्या घरामध्ये? आणि असे म्हणताच त्या 2 मुलांनी अनास्तियाला घेरले आणि काठीने तिला मारहाण करायला सुरुवात केली. ते इतक्या रोषाने तिला मारहाण करत होते की तो अनास्तियाला प्रतिकार करताच आला नाही. अखेर ती बेहोश झाली. ते पाहून त्या 2 मुलांनी दोरीने तिचा गळा आवळला. अखेर अनास्तिया मरण पावली. ती मरण पावताच आपले काम झाले असे म्हणत ते दोघे निघून गेले. मृतदेहाची विल्हेवाट लावणे बाकी होते. ते काम नंतर करूया असे म्हणत ते गेले होते. आता या फ्लॅटमध्ये तो मुलगा आणि मुलगी राहत होते. 2 दिवसानंतर ते 2 सुपारी किलर घरी आले. त्यांनी अनास्तियाचा मृतदेह एका प्लास्टिकच्या कागदामध्ये चटईसह गुंडाळून ठेवला. रात्रीच्या वेळी कोणी नाही हे पाहून त्यांनी तो मृतदेह स्ट्रेचरवरून बाहेर आणला आणि घराजवळच असणाऱ्या कचराकुंडीत तो टाकला. दुसऱ्या दिवशी तेथील रखवालादाराला तो मृतदेह दिसून आल्यावर त्यानेही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा त्यांना हे कृत्य मृतकाच्या मुलीने आणि तिच्या बॉयफ्रेंडने सुपारी किलरकडून केल्याचे समजून आले. पोलिसांनी 4ही मुलांना ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी रिमांड होममध्ये केली आहे. या मुलीच्या आजीने आपल्या नातीचे हे कृत्य केल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. एका वाईट वर्तणुकीच्या मुलाच्या नादाला लागून आपली नातही बिघडली. या मुलाचा नाश सोडण्यासाठी तिची आई आग्रही होती, पण त्यातून तिने तिचा खून करावा ही बाब खूप वाईट आहे असे तिचे म्हणणे आहे. तसेच या मुलाचे कुटुंब चांगले नाही. त्या मुलाची संगतीतही आपली मुलगी बिघडेल या काळजीपोटी आपली मुलगी अर्थातच अनास्तिया मुलीला दटावत होती. तर मुलींच्या मैत्रिणीही असे सांगितले की अनास्तिया या एका चांगल्या आई होत्या. त्यांचा स्वभाव प्रेमळ होता, पण त्यांची मुलगी अर्थातच आपली मैत्रीण आपल्या आईबद्दल नेहमीच वाईट सांगत असते. यातूनच हे स्पष्ट होत असे. वाईट संगतीचा परिणाम कसा वाईटच होतो. म्हणूनच किशोरवयीन मुलांकडे आपल्या पालकाचे विशेष लक्ष असावे. पण वयात येणारी ही मुले मात्र त्याकडे आपल्या स्वातंत्र्यावर गदा या नजरेने पाहत असतात. अतिशय लाजिरवाणी घडलेली घटना मित्रांनो, अतिशय मन हेलावून टाकणारी घटना घडलेली. ही जरी विदेशात घडली असली तरी विदेश म्हणजे आपल्याच एका जमिनीवरती घटना घडलेली आहे. आपण एका घटनेकडे एक बोधकथा म्हणून आपण बघायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये बोध घ्यायला पाहिजे. या तरुण मुलामध्ये आजकाल हे प्रेमाचं वातावरण जास्त वाढत चाललेले आहे. मुलं 5वी 6वीला गेले की यांच्यामध्ये कुठंतरी एक मनामध्ये ते फुल खेळू लागतं आणि हे त्याच्यामध्ये वातावरण होतं. पण एवढं टोकाचं पाऊल सहसा इकडे घेत नाही, पण घेण्यासाठी मुलं आता प्रवृत्त होत आहे. त्यांना ती मनामध्ये एक इच्छा त्यांच्या निर्माण होत आहे, जागृत होत आहे. याकडे आपण कंट्रोल केलं पाहिजे आणि लहानपणापासून मुलावरती एक चांगले संस्कार, एक चांगलं त्यांना वळण, एक चांगला त्यांना धाक आपण दिला पाहिजे. भेटूया मित्रांनो आपण पुढच्या स्टोरीमध्ये, अशाच क्राईम स्टोरीमध्ये काहीतरी बोध देणाऱ्या. तोपर्यंत आपल्या स्टोरीला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला बघता येईल.
पाहता येईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला बोध घेता येईल आणि जी गुन्हेगारी घडते, जी वासना आता लोकांच्या मनामध्ये जास्त पसरत चाललेली आहे, तिला कुठेतरी आपल्याला ताबा मिळवता येईल त्यावरती. तोपर्यंत काळजी घ्या आता आपली व आपल्या परिवाराची. भेटूया आपण पुढच्या स्टोरीमध्ये लवकरच. धन्यवाद मित्रांनो.